कराड शहरातील प्रसिद्ध सह्याद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली आहे। हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये मोठी धावपळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉस्पिटल व्यवस्थापनावर व सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि काही पेशंट इथं होते, पण इथली सिस्टीम चांगली असल्यामुळे आणि स्टाफ वेल ट्रेन असल्यामुळे। सिस्टीम चांगली म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे जे एक्सटिंग्विशर आहे, फायर एक्सटिंग्विशर एबीसी टाइप, जे ड्राय क्लिनिंग पावडर असते दवाखान्यात, ते रिफिल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते रिफिल नसतात, काही ठिकाणी ते रिफिल असल्यामुळे त्याच्यावर फायर एक्सटिंग्विश करायला मदत झाली आणि वेल स्टाफ ट्रेन असल्यामुळे पटकन आग विझवली गेली आणि इथं जे पेशंट होते ते हलवले। पेशंटला काय विजा कोणाला दुखापत काय? कुणालाच काही झालेलं काहीच नाही। तुम्हाला किती वेळात कळालं तरी काय? एक आम्हाला सातारा फायर ब्रिगेडकडून कॉल देण्यात आला आणि त्यानंतर आपण एका 2 मिनिटात तर ह्या सह्याद्री घटनास्थळी म्हणजे काय कोणाला भिजलं असं काही नाही ना? होय सर, कुणाला काही झालं नाही आणि काय झालं, जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते प्रॉपर वेल मेंटेन आणि जो सिक्युरिटी स्टाफ किंवा त्यांचा अदर स्टाफ शिकलेला ट्रेन असल्यामुळं ही आग विझू शकली। मग कुणाला काही इजा नाही, काय नाही, नॉर्मल हलवले पेशंट सगळे, कोणाला कोणतीही विजा नाही, काय नाही, फक्त एवढंच फक्त आणि योग्य वेळी त्याच्या ऍक्शन घेऊन ट्रेन स्टाफनं विझवलं। म्हणजे दवाखान्यात सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफनं म्हणजे चांगली कामगिरी केली, त्यामुळे अनर्थ टळला आणि यांची सिस्टीम चांगली, म्हणजे एक्सटिंग्विशर रिफिल असल्यामुळे ते वापरू शकले। नाहीतर काही ठिकाणी काय होतं, ते खाली असतात, त्यामुळे इथं ह्याच्यावर काय वापरायचं, ते रिफिल असल्यामुळे आग विझली। काय घडलं असं? नाही, मी झोपलो होतो ॲक्च्युली, मला उचललं, वॉकर उघडला, म्हटलं थांबायला भाव पळतच होता, दोघं जण पळत तिकडे रिटर्न आलो, तिकडं मागं फिरूनच बघितलं। होय का? जोरात एकदम हे झाले बडका झाला? तुम्हाला जरा दिसला मग त्यामुळे निघून आला तुम्ही?